एक मिनिट, मी जे दाखवतोय ना ते पहा. ते पहा, खारुताई दिसती का? हे पहा, ही आहे खारुताई. अशा 3-4 खारुताई इथं आहे ह्या झाडावर. आणि ह्या इथं आहे पक्षी. हे बोरीचं झाड आहे. तर यावर 3-4 खारुताई आहे आणि भरपूर पक्षी आहे. तर मित्रांनो, हे फक्त झाड नाही, हे या सजीवांचे घर आहे. जिथं हे सजीव राहतात, खातात आणि आपलं जीवन जगतात. आणि आपण काय करतोय? हेच झाडं तोडतोय. तर कोणतंही झाड तोडण्याआधी विचार करा की आपण कुणाचेच घरं तोडतोय. नाहीतर तो डायलॉग माहीतच आहे तुम्हाला. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणारच ना, असं काहीतरी व्हायचं. बघा आता मी तुम्हाला हे का बरं सांगतोय? कारण की नाशिकमध्ये 1700 झाडं तोडणार आहे. तो विचार करा, हे 3-4 झाडावरच एवढे सजीव आहे, तर त्या 1700 झाडांवर किती सजीव असेल? तर माझं एकच म्हणणं आहे, डेव्हलपमेंट करा, पण झाडं तोडून अजिबात करू नका. जिथं ओसाड पडलेली जमीन आहे ना, तिथं डेव्हलपमेंट करा. 400-500 कोटी एक्स्ट्रा जातात. तसे तुम्ही काय म्हणतात, कोणत्या ना कोणत्या स्कीम काढून लोकांना फुकट पैसे वाटतात त्याचे. तर ते पैसे वाटणं बंद करा. 400-500 कोटी एक्स्ट्रा दुसरीकडे लावा आणि तिथं डेव्हलपमेंट करा. पण जिथं निसर्गरम्य वातावरण, जिथं झाडं आहे, ते तोडू नका आणि तिथं डेव्हलपमेंट करू नका. कारण आपण डेव्हलपमेंटशिवाय जगू शकतो, पण ह्या झाडांनी दिलेल्या ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. आणि नाशिकमध्ये जो 1700 झाडं तोडण्याचा निर्णय आहे, त्यावर विचार करा. नाशिकला दिल्ली बनवू नका. ऑलरेडी मुंबई, पुण्यामध्ये वातावरण कसं आहे माहीतच आहे तुम्हाला. प्रदूषण किती वाढत चाललं आहे. तर आपण प्रदूषण कमी करायच्या ऐवजी झाडच कमी करत चाललोय. यावर विचार करा. जय महाराष्ट्र.